शिवसेनेने मालेगाव नगरपंचायतीसाठी एकूण 16 उमेदवार रिंगणात उतरवले असून नगराध्यक्ष पदाचे तिकीट ओमप्रकाश खुरसडे यांना दिले आहे। शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या गर्दीत जाहीर सभा घेतली आणि शहरासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासनही दिले। तर दुसरीकडे आमदार भावना गवळी देखील घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत। आता मालेगावच्या विकासासाठी खुरसडे यांनी कोणकोणत्या उपाययोजना आखल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी वरद कंझरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे। बघूया। तुम्ही एक व्यावसायिक आहात आणि शिवसेना पक्षाने तुम्हाला नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिलं, कसं बघताय संधीकडे? ताई साहेबांनी मला संधी दिली आणि या संधीचं निश्चितच मी जनसेवेसाठी सोनं करेल। त्यांची खूप या मालेगाव वासियांसाठी तळमळ आहे, ती बघून तर मी जनतेसाठी अजून माझ्या मनातही खूप इच्छा निर्माण झाली आहे की बाबा जनतेसाठी काहीतरी करावं। राजकारण हे क्षेत्रच का तुम्ही निवडलं? मी बऱ्याच ठिकाणी गेलो, मालेगावमध्ये फिरलो असता बऱ्याच ठिकाणी गोरगरीब जनता खूप हालाकीचे दिवस काढत आहेत। त्यामुळे मला असं निदर्शनास आलं की बाबा त्यांच्यासाठी काही घरकुल अशा योजना अत्यावश्यक आहेत आणि नाली सांडपाणी ह्या व्यवस्थित नाही आहे पूर्ण मालेगावात। त्यामुळे मी क्षेत्र निवडायचा विचार केला की बाबा त्यांचं सर्व काही चांगलं व्हावं। इंजिनियर असल्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत भरपूर मोठ्या कामांचे आलेख आखले असतात। मालेगावच्या विकासाचा आलेख तुमच्या नजरेतून कसा? मालेगावातील मूळ प्रमुख समस्या अशी आहे की पाण्याची शुद्ध पाणी गावात कुठेच मिळत नाही। आता इतक्यातच ताई साहेबांनी जवळपास 60 कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली आहे, त्यात ते काम पण सुरू आहे। त्यामुळे माझा आणखीन विश्वास वाढला की ताईसाहेब काहीतरी गावाचा विकास करू शकतील। त्यामुळे मी ताईसाहेबांशी जुळलो। अजून बरेचसे मुद्दे आहेत। आता मागे मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्यांनी त्यांच्या सभेत उद्योगमंत्री साहेबांना फोन केला की व MIDCचा इथे अमानीजवळ MIDC असल्यामुळे तिथे उद्योगधंदे आणू, रोजगार निर्मिती होईल। त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। सांडपाण्याची व्यवस्था करू, पूर्ण टाउन प्लॅनिंगमध्ये नगररचने थ्रू सांडपाण्याची अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमचा आपण निर्मिती करू शकतो, पूर्ण प्लान गावाचा। तुमच्या प्रचाराकरिता भावना गवळी आणि एकनाथ शिंदे हे प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत। नुकतीच एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली, तर कसा फायदा होईल या सभेचा आणि प्रचाराचा? नक्कीच फायदा होईल। सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आमच्या, आणि केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत असल्यामुळे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास खातं आहे। त्यामुळे नगरपंचायतला ताईसाहेबां थ्रू भरपूर निधी मिळेल आणि गावाचा काहीतरी विकास होईल, या दृष्टीने मी बघत आहे। नगरपंचायत कार्यपद्धती अजून मजबूत करण्याकरिता तुम्ही काय प्रयत्न कराल? जनतेसाठी बऱ्याचशा सरकारी योजना असतात, त्या मी त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन। आणि यानंतर जनतेने कोणतीही तक्रार केली, नाली असो साफसफाई असो, याबद्दल मी 24 तासात त्याचं निवारण करण्याचा 100% प्रयत्न करेन। जनतेशी संवाद साधून, ग्रामसभा घेऊन त्यांच्या म्हणण्यानुसार सदैव त्यांचेच ऐकण्यात येईल माझ्या वतीने। मी नाही नगराध्यक्ष होणार, जनताची नगराध्यक्ष राहील, जनसेवकच म्हणून राहील। आणि माझ्याकडे ईश्वर कृपेने भरपूर काही आहे, मला असे कोणताही स्वार्थ नाही आहे त्याबाबत। आणि मी 100% प्रयत्न करेन की जनतेची कोणतीही तक्रार असली ती निवारण करण्याचा 100% प्रयत्न। आता एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनांकडे आणि खुरसडे यांच्या विकास आराखड्याकडे मतदार कितपत आकर्षित होतात हे येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल। अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी बघत रहा मुद्दा महाराष्ट्राचा।